रांगेंच्या इशाऱ्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे बघा, महत्त्वाची घडामोड आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली आहे बघा। ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात जामीन मंजूर झाल्यानंतर अल्पवयीन आरोपीची सुटका झालेली आहे। पुण्यातील एक महत्त्वाची घडामोड आहे। पुणे ड्रंक अँड ड्राइव्ह प्रकरणात 2 जणांचा बळी गेला होता। अल्पवयीन आरोपी होता, तो बाल सुधारगृहात होता। मात्र आता त्याच्या आत्यानी कोर्टात याचिका दाखल केली होती आणि त्यात कोर्टाने या अल्पवयीन आरोपीला, या अल्पवयीन मारेकऱ्याला आता जामीन मंजूर केलाय। पुणे पोलिसांना हा मोठा झटका आहे। जामीन मंजूर झाल्यानंतर या अल्पवयीन मारेकऱ्याची आता सुटका झालेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने या अल्पवयीन आरोपीला जामीन मंजूर केलेला आहे। अनेक दिवस हा अल्पवयीन आरोपी बाल सुधारगृहात होता। पुणे शहरातील कल्याणी नगरमध्ये पहाटेच्या वेळी या अल्पवयीन आरोपीच्या पोर्शे कारनं 2 जणांना चिरडलं होतं। 2 जणांना धडक दिली होती। त्यामध्ये 2 IT इंजिनियर्स मृत्युमुखी पडले होते। एक तरुणी आणि एका तरुणाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर मास्क और ये टोपी ये बैठ गया। हा अल्पवयीन मारेकरी बाल सुधारगृहात होता। त्याच्या आत्याने आता कोर्टात याचिका दाखल केली होती आणि जामीन मंजूर झाल्यानंतर आता या अल्पवयीन मारेकऱ्याची सुटका झालेली आपण दृश्य बघतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीवर बघताय। आपण अधिक माहिती घेऊया। आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत आहेत। अक्षय, या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे। हा पुणे पोलिसांना मोठा झटका आहे। आरोपीची सुटका झाली। निश्चितपणाने 19 मेला पोर्शे कारने ज्या 2 तरुणांना धडक दिली होती त्याच्यानंतर फक्त महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशात एक मोठी आक्रमक प्रतिक्रिया उमटली होती आणि त्याच्यानंतर ज्या पोर्शे कार चालवणाऱ्या अल्पवयीन तरुणाला पुन्हा एकदा बाल निरीक्षण गृहामध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि तब्बल 35 दिवसांनी त्यानंतर आता अल्पवयीन तरुणाची सुटका जी आहे ती करण्यात आलेली आहे। अल्पवयीन तरुणाच्या मुलाच्या जी आत्या आहे तिने खरं तर हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि आज मुंबई उच्च न्यायालयाने थेट पोलिसांवर ताशेरे ओढलेले आहेत आणि त्यानंतर आज संध्याकाळी काही वेळापूर्वीच, काही क्षणांपूर्वीच अल्पवयीन तरुणाची बाल निरीक्षण गृहातून सुटका करण्यात आलेली आहे। आत्याकडे या अल्पवयीन तरुणाचा ताबा असणार आहे, कारण आत्याने जाहीर केलेल्या याचिकेमध्ये त्यांनी थेट सांगितलं होतं की अल्पवयीन तरुणाचे आई वडील जरी जेलमध्ये सध्या असले तरी सुद्धा अल्पवयीन तरुणाची जी बाल निरीक्षण गृहातली कोठडी आहे ती बेकायदेशीर आहे। आणि त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये दोन्ही बाजूनी सरकारी बचाव पक्ष असेल किंवा अल्पवयीन तरुणाच्या पक्षाकडनं युक्तिवाद झाला होता आणि त्यानंतर सुनावणी जी आहे ती खरं तर मागच्या शुक्रवारी संपली होती आणि आज अखेर उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले होते त्यानंतर इमिजिएट रिलीज असा जो क्लॉज दिला होता उच्च न्यायालयाने, त्यानंतर आज संध्याकाळी 5 वाजल्यापासूनच पुण्यातील बाल न्याय मंडळात ज्या हालचाली सुरू होत्या, नातेवाईक जे आहेत ते अल्पवयीन तरुणाचे या ठिकाणी दाखल झाले होते आणि आज अखेर आत्ता रात्रीचे जवळपास 8 ते 8:30च्या दरम्यान या मुलाला इथनं सुटका करण्यात आलेली आहे। आत्याकडे या अल्पवयीन तरुणाचा ताबा दिलेला आहे। त्याच्यामुळे या पोर्श प्रकरणी एक मोठी अपडेट आता सध्या मानावी लागेल। बघतो की गेल्या 35 दिवसांपासून हा पोर्शे कार अपघातातला अल्पवयीन आरोपी बाल निरीक्षण मंडळात गृहामध्ये होता। मात्र अजून काय कोर्टाने सूचना केलेल्या आहेत का? यानंतर सुटका झाल्यानंतर काय नजर असणार आहे का त्यावर? आपण जर बघितलं तर बाल निरीक्षण गृहातली सुटका तात्काळ करावी अशी याचिका जी आहे ती पूजा जैन म्हणजेच अल्पवयीन तरुणाच्या आत्याने दाखल केल्यानंतर याची सुटका जरी झालेली